नमस्कार. मी विनोद माने. आजचा विषय आहे माणसाच्या आयुष्यातील सिच्युएशन्स. माणसाची जातच मुळी अशी आहे की त्याला कायम हिरो बनायचं असतं, पण साला या आयुष्याचा डिरेक्टर त्याला कायम एका अशा चक्रीवात नेऊन उभा करतो, तिथे एकतर त्याला अभिमन्यूसारखं मरावं लागतं किंवा मग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी व्हिलन बनावं लागतं. समाजाला माणसावर चांगला आणि वाईट असे शिक्के मारायला खूप आवडतं, पण प्रॅक्टिकल जगात ब्लॅक अँड व्हाईट असं काहीच नसतं. सगळं आयुष्याच एका मोठ्या ग्रेड शेड मध्ये अडकलेलं असतं, जिथे तुम्ही कोणत्याही निर्णय घ्या, तुमचं नुकसान किंवा तुमची बदनामी ही ठरलेलीच असते. एका सायकोलॉजीच्या भाषेत नो विन सिच्युएशन असं आपण म्हणतो. तर या सिच्युएशनची पहिली पायरी म्हणजे कॉर्पोरेशन ऑफिस. ईएमआयच्या कामात अडकलेली नैतिकता कॉर्पोरेट जगात कोणीही स्वतःहून राजकारण करत नाही, पण जेव्हा महिन्याच्या शेवटी 30,000चा ईएमआय कट होणार असतो आणि बॉस तुमच्या डोक्यावर टांगती तलवार घेऊन उभा असतो, तेव्हा माणसाला नाईलाजाने शार्क बनावं लागतं. समजा तुमच्या टीम मधल्या एखाद्या माणसानं चूक केली आणि बॉसने तुम्हाला विचारलं, तुम्ही तर त्याला वाचवायला गेलता, तर तुमचं प्रमोशन आणि नोकरी धोक्यात येते. तुम्ही जर खरं सांगितलं तर तो कलिग तुम्हाला आयुष्यभर गद्दार म्हणतो. अशा वेळी माणूस स्वतःच्या अप्रेझल साठी आणि नोकरी वाचवण्यासाठी दुसऱ्याला बस खाली ढकलतो. तो माणूस आतून वाईट नसतो, त्यालाही कोणाचं तरी नुकसान केल्याचं वाईट वाटत असतं, पण घरी वाट बघणारे मुलं आणि कर्जाचे हप्ते त्याला प्रॅक्टिकल व्हायला भाग पाडतात. तो फक्त बुडत्या जहाजातून स्वतःला वाचवणारा एक हतबल प्रवासी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे संसाराचं चक्रव्यूह. आई विरुद्ध बायको हा जगातल्या प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि ह्युमरस ट्रॅप आहे. एका बाजूला जन्म देणारी आई आणि दुसऱ्या बाजूला आयुष्य देणारी बायको. या युद्धात तुम्ही कोणाचीही बाजू घ्या, तुमचा गेम होणार हे फिक्स असतं. आईची बाजू घेतली तर बायकोच्या नजरेत तुम्ही मम्माच बॉय, आईचा लाडका आणि शेपूट नसलेला प्राणी ठरता, आणि बायकोची बाजू घेतली तर आईच्या नजरेत तुम्ही बायकोचे गुलाम, बायकोचा बैल आणि कृतज्ञही ठरता. आणि समजा तुम्ही दोघांच्या भांडणात एकदम न्यूट्रल राहून गप्प बसलात, तर मग दोघी मिळून तुमचा उद्धार करतात की हा माणूस एकदम पाषाण आहे, याला काहीच कसं वाटत नाही. अशा वेळी नवरा कधी आईशी खोटं बोलतो तर कधी बायकोशी, तो त्यांना फसवतो. मग तो माणूस खोटारडा किंवा वाईट ठरतो का? अजिबात नाही. तो बिचारा फक्त नो विन सिच्युएशन मध्ये स्वतःचा मानसिक कोळसा होण्यापासून वाचवण्याची धडपड करत असतो. आता तिसरी गोष्ट, नातेवाईक आणि पैशाचा खेळ. स्वार्थीपणाचा मुखवटा. तुमच्याकडे पैसे आहेत आणि एखाद्या नातेवाईकाने किंवा मित्राने उधार मागितलं, इथं आयुष्याचा सर्वात क्रूर नो विन गेम सुरू होतो. जर तुम्ही भावनेच्या भरात पैसे दिले तर ते पैसे कधीच परत येत नाहीत आणि तुमचं स्वतःच कुटुंबाचं नुकसान होतं. आणि जर तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणालात तर तुम्ही रातोरात त्या संपूर्ण खानदानात माजुरडे, पैशाचा माज असलेला स्वार्थी ठरता. मग माणूस काय करतो, तो खोटं बोलतो. अरे कालच मी सगळे पैसे एवढे मध्ये अडकवले, किंवा माझाच हप्ता बाउन्स झाला यार. इथे तुम्ही खोटरडे किंवा वाईट नसता, तुम्ही फक्त तुमच्या कष्टाचा पैसा आणि स्वतःची आर्थिक सुरक्षा वाचवण्यासाठी स्वार्थी असल्याचा मुखवटा चढवता. कारण तुम्हाला माहित असतं की लोक बुडवणाऱ्या माणसाला वाचवायला येत नाहीत, ते फक्त किनाऱ्यावर उभे राहून ज्ञान पाजळत असतात. आता तुटलेली नाती, एकटेपणाची दहशत आणि ब्रेकअप. कधी कधी माणूस अशा नात्यात अडकतो जिथे त्याला माहित असतं की या नात्याला भविष्य नाही, घरातले कधीच जुळवून घेणार नाहीत किंवा पार्टनरचा स्वभाव अत्यंत टॉक्सिक आहे, पण तरीही तो तिथंच थांबतो.
कारण समोरच्याला दुःख यायला तो घाबरत असतो. पण शेवटी जेव्हा श्वास कोंडतो तेव्हा तो माणूस अत्यंत क्रूरपणे हे नातं तोडून टाकतो. समोरचा माणूस रडतो, डिप्रेशन मध्ये जातो आणि जगासमोर तुम्हाला धोकेबाज ठरवतो. पण साहेब, तुम्ही वाईट नसता. जर तुम्ही ते नातं ओढत बसला असला तर दोघांचंही आयुष्य म्हणजे एक जिवंत नरक झालं असतं. तुम्ही आयुष्यभराच्या कॅन्सर पेक्षा एका झटक्यात ऑपरेशन करून ते अवयव कापून टाकण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेतलेला असता. समोरच्या कथेत तुम्ही विलन नक्कीच असता, पण स्वतःच्या आयुष्यात तुम्ही स्वतःचा हिरो असताय. शेवटी जाता जाता एवढं सांगेन की कोणाच्याही आयुष्याची कहाणी ऐकताना माणूस स्वतःला नेहमी हिरोच्या भूमिकेत ठेवतो. पण सत्य हे आहे की आपण सगळेच कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या तरी कथेमध्ये आपण विलन हा असतोच. त्यामुळे जर लोक तुम्हाला वाईट, स्वार्थी किंवा निर्दयी म्हणत असतील तर तो युगो दुखावून घेऊ नका. स्वतःला आरशात बघा आणि एकदा हसून सांगा, मी वाईट माणूस नाहीये. मी फक्त या जालिम दुनियेतल्या एका अत्यंत कठीण, डार्क आणि नो विन सिच्युएशन मधून स्वतःची कातडी आणि मानसिकता शांतता वाचून बाहेर पडलेला एक प्रॅक्टिकल खेळाडू आहे. शेवटी काय हो, आयुष्याच्या पडद्यामागचं खरं गणित समजून यायचं असेल तर आता प्रॅक्टिकल राहायला शिका आणि आपले विचार बदलायला शिका. धन्यवाद.